हॅलो गाईज, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं. तर आज आपण जाणार आहोत मुंबईला. तर मुंबईमध्ये आपल्याला कोणते कोणते प्लेसेस घ्यायचे आहेत, सर्व प्लेसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. आणि आपल्याला आता आपण आहोत आकुर्डी रेल्वे स्टेशन. तर आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून आपल्याला जायचं पुणे जंक्शन. पुणे जंक्शनला गेल्यानंतर आपली ट्रेन आहे. तर पाहूया, ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा, कारण का सर्व तुम्हाला पुणे आणि मुंबईचा प्रवास तुम्हाला सर्व दाखवला जाईल. आणि हा प्रवास मेन म्हणजे ट्रेनचा आहे. तर ट्रेनमध्ये आपल्याला काय काय होतं सगळं पाहूया आपण. तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगची. तर आता आपण आकुर्डी रेल्वे स्टेशनवरती आहोत. आता आपल्याला ही लोकल पकडायची आहे आणि पुणे जंक्शनला जायचं आहे. गाईज, आता असा विषय असा झालेला आहे की ही जी लोकल आहे ती आपल्याला पुणे जंक्शनला नाही सोडणार, कारण का ही जी लोकल आहे ती शिवाजीनगरपर्यंत आहे. तर आपल्याला पुणे जंक्शनला जाण्यासाठी काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागणार. तर आपण पाहूया पुणे जंक्शनला जाण्यासाठी कसं जाऊ आपण. तर चला. तर गाईज, आता आपण ऑटोमध्ये जात आहोत. तर आपल्याला इथून पुणे जंक्शनला जायचं आहे. तर पुणे जंक्शनवरून आपली ट्रेन 6 वाजता आहे. तर चला आपण पुणे जंक्शनला जाऊया. आता आपण पुणे जंक्शनला आलेलो आहोत. तर आपल्याला इथूनच आपल्याला ट्रेन पकडायची आहे. काही मुलं तिकीट वगैरे काढण्यासाठी गेलेले आहेत. तर इथं पाहू शकता गर्दी वगैरे खूपच आहे. तर चला आपण सुरुवात करूया. ट्रेन वगैरे कुठं आहे, प्लॅटफॉर्मला वगैरे जाऊया आपल्या. तर आता आपण ट्रेनमध्ये बसलेले आहोत. आता आपल्याला याच इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आपल्याला जायचं आहे. तर पाहूया प्रवास कसा होतो आपला. आता खाण्यासाठी वडापाव घेतलेला आहे. तरी पोरं खात आहेत वडापाव. दादा वडापाव दाखव तुझा कसा आहे. आपला मयूर वडापाव खात आहे 50. लंब कर. अरे खेळा ना, खेळ आमचं आहे की इकडे बघा. मित्रांनो, आपण आता चाललोय मुंबईला. तर आपण आता ठाण्यात आहे. ट्रेन बघा किती कचाकच दाबून भरली आहे. पाय ठेवायला जागा नव्हती, पण आता ट्रेन खूप रिकामी झाली आहे. हे आपले मित्र मंडळी आहे, यशोधर भाऊ, संजय भाऊ, आपले कोटेकर भाऊ. त्यानंतर इकडे आपली गाई बसली आहे. दादा आहे, मुलींचा लाडका दाद्या, अजित शिंदे, मयुरेश कातोरे, हर्षल भाऊ, जान्हवी ताई, सिद्धी मॅडम इकडे बघा. हो, तर मिस युनिव्हर्स जी होती ती ही आहे मिस युनिव्हर्स. इटलीची. मित्रांनो, मुलं खूपच त्रासले आता प्रवासाला. खूपच त्यांचे चेहरे असे किलबिलवाने झाले. खूप म्हणजे खूप मोठी जर्नी करून आले ते. त्यात माझं तोंड पाहू शकता तुम्ही कसं आले, एकदम गाढवा. तर गाईज, आता आपण दादरला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही दादरला उतरलेले आहे. तर आता आपला पुढचा जे प्लॅन आहे ते चर्च गेटला जायचं आहे. तर पाहूया कसं कसं वगैरे जायचंय. आता आम्ही पोहोचलो आहे दादरला पोहोचलेलो आम्ही. आणि इथून आमचं नियोजन आहे मरीन ड्राईव्हकडे जायचं. तर मरीन ड्राईव्हसाठी जायचं कसं ते आम्हाला पुढं मार्गदर्शन करणारे जान्हवी ताई. जान्हवी ताई जशा जाते जान्हवी ताई हे बघा त्यानुसार आम्ही जाणार आहे. तर इथून आम्ही आता दादरवरून लोकल पकडणार आहे. लोकलने आम्ही समजा चर्चच्याच घरची लोकल पकडतो. तिथून मग आम्ही मरीन लाईन्स पायी जातो. तर काय बघू शकता आमचा दादा खूप थकलेला आहे इथे. दादाला इथे आल्यावरती मिथिलाची खूप आठवण आली आहे, पण आता कंट्रोल करतोय तो. तेव्हा तिकडे तिकीट काउंटर आहे, तिकडे जान्हवी तिकीट काढण्यासाठी गेलेली आहे. इथून तिकीट काढून चर्च घेऊ. आपण सर्व लोकलने तिथे जाणार आहे. आणि तिथून मरीन लाईन एक 500-600 मीटर येते, तिथे आपण आता जाणार. ओके, अर्धा तासात आपण तिथे पोहोचू. ओके, बरोबर वाटते तुम्ही तुम्हाला पुढे जा. काय करू 4 लोकल मिस केलेले आहे आणि एका मुलासाठी मिस केलेले आहे. तो मुलगा येणार आहे, त्याच्यानंतर आम्हाला सर्व सांगणार आहे. पण आम्ही त्या मुलाची वाट बघावं लागते, कारण आम्हाला त्याच्या रूममध्ये राहायचं आहे. त्याची वाट मी सिरियसली सांगतो बघितली नसते. आता बघून तो कधी येतो. ॲक्च्युली मी थोडं मोठं आहे नाही का माझ्यापेक्षा, 3 वर्षांनी मोठा आहे. त्याच्यामुळे मी आल्यावर त्याला थोडी रिस्पेक्ट दिली. बघू आता काय करायचं. रिस्पेक्ट काही तुम्ही जास्त वेटसाठी वेट नाही करणार. सॉरी, तुम्हाला वेट नाही करायला लावणार. आपण लवकरात लवकर मरीन ड्राईव्हला पोहोचणार आहे. मरीन लाईन सॉरी फॉर माय इनकन्व्हिनियन्स. सॉरी. थँक्यू. बाय बाय.
काय जशा प्रकारे आम्ही लोकलमध्ये बसलेलो आहे आता आपण कुठे चाललो चर्चगेटला चाललो आता आम्ही स्टे करणार आहे आम्ही तिथं आणि उद्या सकाळी आम्ही अलिबागला फिरायला जाणार आहे. तर खूप मजा येणार आहे. हा बघू शकता इथं फ्रेंड्स खूप तटलेले आहे आपले सगळे. हे बघा दाद्या शुभम. तर काहीच बघूया पुढे काय होतं. तर आता आपण मरीन लाईन्सवरती पोहोचलेलो आहे. हे जे पाहू शकता हा जो आहे तो अरबी समुद्र आहे आणि तिकडं जे पाहू शकता ते मुंबईचं दृश्य वगैरे आहे. इकडं सर्व लाईटिंग्स वगैरे कारण का रात्रीची वेळ आहे त्यामुळं खूपच सुंदर दृश्य वगैरे दिसत आहे आपल्याला पाहू शकता इथे. मरीन ड्राईव्हच्या बाजूला आहोत. तर हे जे लाईट आहे ते पाहू शकता. हे जे लाईट आहे ते वानखेडे स्टेडियमचं आहे आणि आपण आता मरीन ड्राईव्हच्या बाजूने हे पाहू शकता. इकडचे आहे ते मरीन ड्राईव्ह आहे. तर इथे सिक्युरिटी वगैरे खूपच टाईट आहे कारण प्रवाशांसाठी काहीच अडचण वगैरे येणार नाही. तर तुम्ही इथे फिरू शकता संध्याकाळी वगैरे. तर काय आता आम्ही मरीन लाईन्सला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही सगळी मरीन लाईन्स आहे पण आता थोडासा अंधार वगैरे त्यामुळे दिसणार नाही आपल्याला. तर खूप छान आहे इथे एरिया वगैरे. इथंच जवळ वानखेडे स्टेडियम आहे. इथं जे वरती जे लाईट्स वगैरे दिसत आहे पाठीमागे मोठे LED लाईट्स वानखेडे स्टेडियमचे जवळच आहे. तर आपण आता इथं जाणार आहे CSMT ला. तर तिथं बघू काही खायला वगैरे आहे का. आता खूप उशीर झाला आहे. आता आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ आहोत. हे जे पाहू शकता ते हे जे आहे ते गेटवे ऑफ इंडिया आहे. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत त्या कारणाने इथं कोणीच तुम्हाला दिसत नाही. तर आपल्याला बोटच्या जवळ जायचं आहे. आपल्याला बोटने जायचं आहे अलिबागला. तर पाहूया बोट वगैरे कुठं आहे. तर चला. तर आपण दिवसभर बोटवरती अलिबागला फिरलेलो आहोत. तो जो अलिबागचा जे ब्लॉग आहे तो आपल्याला दुसरा वेगळा ब्लॉग मिळणार आहे. तर आता आपण गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर आहोत. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तिकडं जे पाहू शकता हीच आहे ते गेटवे ऑफ इंडियाची बिल्डिंग आणि आपल्या इकडच्या जे बाजूला आहे तो पाहू शकता हा जो आहे तो ताज हॉटेल आहे. 7 स्टार हॉटेल आहे एकदम. आपण इथे पाहू शकता खूपच गर्दी वाढत आहे कारण का संध्याकाळची वेळ आहे. तर मुंबईत आपण एवढंच फिरलेलो आहोत. तर ब्लॉग वगैरे कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अलिबागचा ब्लॉग नक्की पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.